महाविकास आघाडीच्या आज होणाऱ्या बैठकीला हजर राहणार नाही असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा आहे, त्यामुळे मवियाच्या बैठकीला हजर राहता येणार नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय। जयंत पाटलांसोबत बोलणं झाल्याचंही त्यांनी सांगितलं। आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत। दुपारी 2 वाजता अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता आहे। मुंबईमध्ये येऊन आंदोलन करण्याची आक्रमक भाषा करणारे मनोज जरांगे काहीसे नरमले। त्यांनी आमरण उपोषण मागे घेतलं, मात्र आजपासून अंतरवालीत साखळी उपोषण केले जाणार आहे। सगळ्या सोयऱ्यांसाठी आपलं आंदोलन सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। मी आता पुन्हा एकदा तुमच्यात येतोय। आपण सत्य सांगितलं आणि त्या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जरांगे घाबरले असं म्हणत अजय बारसकर यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर टीकास्त्र सोडलं। पुराव्यासह बोलल्यामुळे जरांगेंचं ताळतंत्र बिघडलं आणि त्यांचं नेतृत्व समाजाला खड्ड्यात घालेल असंही बारसकर जरांगे राजकीय भूमिका मांडत असतील तर त्याला प्रत्युत्तर द्या असे आदेश भाजपच्या बैठकीत देण्यात आले। मात्र प्रत्युत्तर देताना संयम बाळगावा, सामाजिक तेढ वाढेल अशी वक्तव्य नको अशा सूचना देण्यात आल्या। जरांगेंनी काल फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यावर या सूचना करण्यात आल्या। जरांगेंनी मंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांची चौकशी केली जाणार आहे। संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांचा जरांगेंनी अवमान केलाय, त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे जे करावं लागेल ते पोलीस करतील असा इशारा शंभूराज देसाईंनी जरांगेंना दिला। अशा भडक वक्तव्यामुळे अशा पद्धतीचे